Shall we continue? Yes, sir. Yes, sir. Okay, so in the last lecture, we had discussed about the methodology or procedure to solve the problems based on support reactions. Now it is the time to execute that procedure. Okay. First of all, step number 1 is to anticipate or decide about the support reactions. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ज्या सपोर्ट रिएक्शन आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत त्या कशा असतील हे आपल्याला ठरवायचं आहे. बरोबर आहे. तर आपण पूर्वीच डिस्कस केलं की 3 रिएक्शन ह्या 3 अननोन असतील, 3 इक्वेशन असतील. तर 3 रिएक्शन अननोन कुठे कुठे असतील सांगा बरं पुन्हा एकदा. त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणून सांगा. मग आपण प्रोसिजर म्हणून डिस्कस केलं. At point A and at point B. हा, पण कशा कशा असतील? A At point A, it is which type of support? Hinged support. Hinged support. हा, बरोबर आहे का? Yes, sir. इथं 2 रिएक्शन असतील. कशा असतील हो? Vertical and horizontal. Vertical reaction at point A. ज्याला आपण काय म्हणूया? Reaction at A RA. आणि कोणत्या ऍक्सिसला आहे? Y. Axis. Y, सॉरी. RAY म्हणूया आपण. RAY म्हणजे रिएक्शन ऍट A along Y ऍक्सिस. हिंज्ड सपोर्ट असल्यामुळे अजून एक रिएक्शन येत असेल. थोडंसं वेट करा, तुम्ही काहीच करू नका. पहिला प्रॉब्लेम आहे, मी प्रोसेस सांगतो हाऊ टू रिप्रेझेंट. आणि दुसरी रिएक्शन कशी आहे? रिएक्शन ऍट A along X ऍक्सिस. त्याला नाव दिलं RAX. बी ह्या पॉइंटला कसला सपोर्ट आहे? रोलर. त्यामुळे एकच रिएक्शन असेल. Vertical. वर्टिकल म्हणा किंवा मोर स्पेसिफिक तर ज्या सरफेस वरती रोलर रेस्ट होतो हा सरफेस ना, त्याला परपेंडिक्युलर म्हणजे या केसमध्ये वर्टिकल. त्याला काय नाव देऊया आपण? रिएक्शन ऍट बी. RB. ठीक आहे. नेक्स्ट अजून काय करायचं? तर UDL जो आहे तो पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करायचा आहे. बरोबर आहे का? तर UDL असल्यामुळे मॅग्नेट्यूड काय येईल? 20 into 30, 60 किलो न्यूटन. आणि तो कुठे ऍक्ट होईल? तर जो 3 मीटरचा स्पॅन आहे त्याच्या मिड पॉइंटला. तर 20 into 3, 60 किलो न्यूटन. हा काय झालं? UDL. इज इट करेक्ट? Yes, sir. ओके. Yes, sir. म्हणजे बघा आता जे गिव्हन डायग्राम आहे, ठीक आहे, ते आपल्याला कसे दाखवायचे? फक्त इन टर्म्स ऑफ फोर्सेस. त्याच्यामध्ये आपल्याला एक बीम दाखवायची आहे आणि त्याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस दाखवायचे आहेत. इज दॅट क्लिअर? Yes, sir. हा, कुठलाही युडिएल दाखवायचं नाही, कुठलाही सपोर्ट दाखवायचं नाही. दाखवायचं काय? फक्त फोर्सेस. तर सांगा 4 फोर्सेस जे रेड कलर मध्ये आपण दाखवले ते कसे कसे सांगा. पहिली गोष्ट 60 किलो न्यूटन. हा कोण आहे? इक्विव्हॅलंट पॉइंट लोड ऑफ UDL. बरोबर आहे का? Yes, sir. At point A, 2 reactions are there. RAX along X axis, RAY along Y axis. 2 रिएक्शन काय आहे? कारण इथला सपोर्ट आहे हिंज्ड. आणि अजून एक रेड कलरचा फोर्स दाखवलाय RB अपवर्ड डायरेक्शन मध्ये, जो काय आहे? रिएक्शन ऍट पॉइंट B. ठीक आहे. तर स्टेप नंबर 1 मध्ये काय करायचं? ह्या सर्व गोष्टी अँटिसिपेट करायच्या. ठीक आहे. आणि त्या अशा पद्धतीने दाखवायच्या. जे मगाशी डिस्कस केलं ते सगळं आलं बरोबर? फक्त इथं 60 पाहिजे ना. UDL 30 झालं चुकून. 60 पाहिजे ना? हा सर. हो सर. So it should be 60. आणि इथलं डिस्टन्स कितीला लागलो? UDL चं 1.5 ना, हाफ ऑफ 3. Yes, sir. चला आता हे डायग्राम काढून घ्या या पद्धतीनं. राईट डाउन. सोल्युशन. द सपोर्ट ऍट पॉइंट A लिहून घ्या आता. सोल्युशन. The support at point A is hinged support.
The support at point A is hinged support. Hence, there will be two support reactions. Hence, there will be two support reactions at point A. At point A, namely RAX, R capital, A and X small, RAX and RAY. Next line. The support at point B is roller support. The support at point B is roller support. The support at point B is roller support. Hence, there will be only one support reaction, RB. Hence, there will be only one support reaction, RB, as shown in the figure. Bracket मधल्या total 3 unknowns. Total 3 unknowns. Next line. अजून काय लिहावं लागेल इथं सुरुवातीलाच? तर UDL आपण कन्वर्ट केला पॉइंट लोड मध्ये, बरोबर ना? Yes, sir. Yes, sir. Next line. Equivalent point load of UDL. Equivalent point load of UDL is equal to 20 into 3 equal to 60 kilonewton. 60 kilonewton, comma, which acts at 1.5 meter. 1.5 meter from point A. $1.5 meter? From point A. Midpoint है ना UDL असल्यामुळे. Uniformly distributed. 1.5 meter from point A. Next line. Let us use 3 conditions of equilibrium one by one. Let us use 3 conditions of equilibrium one by one. First condition. कोणती वापरायची हो? मगाशी सांगितले. Summation of M equal to 0. बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. ओके, आता काही लिहू नका. मी ज्या ज्या फोर्सचं मोमेंट विचारेल ते तुम्ही फक्त सांगायचं. लिहू नका प्लीज. जे मी सांगतो त्याला काहीतरी अर्थ असतो. ठीक आहे? RAX Yes, sir. मोमेंट, सॉरी, समेशन ऑफ M इक्वल टू 0. कोणत्या पॉईंट मध्ये मोमेंट घ्यायचं हे पण लिहावं लागेल ना. ऍट पॉइंट, कोणत्या पॉइंटला मोमेंट घ्यायचं सांगितलं होतं? A. ए किंवा इन जनरल A. त्या पॉइंट मधून 2 सपोर्ट रिएक्शन पास होतात. आर यू गेटिंग? Yes, sir. पुन्हा एकदा सांगतो, ज्या पॉइंट मधून 2 सपोर्ट रिएक्शन पास होतात त्या पॉइंट भोवती मोमेंट घ्यायचं, म्हणजे त्या दोन्ही रिएक्शनचं मोमेंट आपल्याला 0 मिळेल. सो राईट डाऊन नाही, राईट डाऊन अजिबात नाही, सांगायचं आहे. समेशन ऑफ M इक्वल टू 0 RA into किती डिस्टन्स त्याचा A पासून? 0. बरोबर आहे का? RAX चं मोमेंट घेतलं आपण, बरोबर आहे? तर तो A मधूनच पास होतोय. प्लस
दुसरं मोमेंट कुणाला घ्यायचं सांगा. अरे RAY. अरे वा. तो पण ए मधूनच पास झाला ना. RAY into 0. इंटू 0. Into 0. झिरो. हे सर्वांना क्लॅरिफाय व्हायसाठी मी लिहू नका म्हणतोय. एकदा उत्तर तुम्ही सांगितली मला एन्श्योर होईल की कन्फ्युजन नाही किंवा जुनं सगळं आठवत आहे. नंतर मोमेंट कुणाचं घ्यायचं 60 किलो न्यूटनचं घ्यायचं का. येस सर. प्लस 60. आता बर साइन प्लस का मायनस आहे त्या मोमेंटचा अबाउट ए प्लस पॉझिटिव्ह. प्लस येतं. 60 न्यूटनचं मोमेंट अबाउट ए पॉझिटिव्ह आहे. 60 इंटू डिस्टन्स इज 1.5. 1.5. व्हेरी गुड, थँक्यू. पुढचं मोमेंट घ्यायचं आहे 30 किलो न्यूटन. इट्स मोमेंट विल बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. पॉझिटिव्ह, करेक्ट. प्लस इंटू ब्रॅकेट 30 multiplied by distance of 30 kilonewton. 4.5. 4.5. Very good. मायनस आर. Minus Minus RB. RB into 6. 6. I must tell you, this is the kind of interaction which gives me energy. कारण काल मी 2 सलाईन घेऊन आलो तब्येत ठीक नाही म्हणून आणि आज 2 लेक्चर सलग घेतो. बरोबर. इट इज पॉसिबल बिकॉज ऑफ यू. ओके चला. तर हे सगळं इक्वल टू काय घ्यायचं. 0 ना. राईट हँड साइड काय 0. करेक्ट. 0. करा आता कॅल्क्युलेशन सुरू. लिहा इक्वेशन, सबस्टिट्यूट करा. टेल मी द व्हॅल्यू ऑफ आरबी. झिरो पहिलं ब्रॅकेट प्लस दुसरा ब्रॅकेट पण 0 प्लस तिसरा ब्रॅकेट केले 60 इंटू 1.5 म्हणजे 90 प्लस 30 इंटू 4.5 120 आणि 15 135 मायनस 6 RB इक्वल टू 0. बरोबर आहे का. 90 135 225 225 भागिले 6 37.5. ओके. 37.5 इज इक्वल टू 37.5. 37.5. Unit will be किलो. किलो न्यूटन. करेक्ट. बाकी सगळे फोर्सेस किलो न्यूटन म्हणजे आरबी पण किलो न्यूटन मध्ये येईल. So this is step number 1. We have used one equation and we have found out the one unknown. RB मिळालाय. ठीक आहे. आता लॉजिकली सांगा समेशन एफएक्स इक्वल टू 0 दुसरं इक्वेशन वापरायचं का समेशन एफवाय वापरायचं. Summation एफएक्स इज इक्वल टू 0. समेशन एफएक्स इक्वल टू 0. 0. ठीक है. कंसिडर सेकंड इक्विलिब्रियम. सोपं वाटतं नाही सगळं का अवघड वाटत नाही ना. ठीक आहे. आता एक गोष्ट सांगायची राहिली तर हे या सेक्शन मध्ये ह्या चॅप्टर मध्ये सगळ्यात अवघड प्रॉब्लेम आहेत. हा कन्सिडर सेकंड इक्विलिब्रियम इक्वेशन कुठलं वापरायचं. समेशन एफएक्स गुरुजीचे पैसे सांगू जाताना पैसे म्यूट करा प्लीज. ओम पाटील. यस सर. म्यूट करा प्लीज. हा सॉरी सर. पैशाचा विषय निघाला जरा बेचैन होतो म्हणून म्हटलं म्यूट करा. समेशन एफएक्स इक्वल टू 0. ओके चला. आता हॉरिझॉन्टल डायरेक्शनला एकमेव फोर्स आहे जो कोण आहे. RAX. दुसरं कोण आहे का. दुसरं कोणीच नाहीये. RAX इक्वल टू 0. म्हणजे हॉरिझॉन्टल रिएक्शन ऍट पॉइंट ए शुड बी 0. ओके. RAX 0 काय तो कोण कारण सांगेल मला लॉजिकली.
Sir, it passes to that point only. आवाज क्लिअर येत नाही बाळा. कोण सांगेल? RAX हॉरिझॉन्टल रिएक्शन ऍट A इज 0. याचं कारण कोण सांगेल मला? तो स्पॅन मधून पास होतोय. नाही, लॉजिकल रिझन. तर मी सांगू का? हा, तो हिंजड सपोर्ट मधनं पास होतोय. हिंजड सपोर्ट मध्ये तो पॅक असल्यामुळं त्याचा रिझल्ट येतो 0 रेस. नाही, थोडं फाईन ट्युनिंग पाहिजे. सर एफएक्स इज इक्वल टू 0 आहे, त्यामुळे एफएक्स इज इक्वल टू RA. ते बरोबर आहे की ते 0 व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता आपण काय विचार करतो ती का मिळाली? कोणताही फोर्स इन्क्लाइन नाही त्यामुळे त्याला अपोजिट रिएक्शन मिळत नाही. ओके, ऑलमोस्ट 90% करेक्ट. इकडे बघा, आपण कॅल्क्युलेट काय करतो? रिएक्शन कॅल्क्युलेट करतो, बरोबर ना? मग ज्या टाइपचे ऍक्टिव्ह फोर्सेस आहेत त्याला अपोज करणार रिएक्टिव्ह फोर्सेस असतील. येस ऑर नो? येस सर. Yes. आता मला सांगा, जर एखादा फोर्स हॉरिझॉन्टली ऍक्ट होत असेल किंवा एखादा इन्क्लाइंड फोर्स असेल तर त्याला हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असेल, बरोबर ना? Yes, आता या sir. केसमध्ये हॉरिझॉन्टल फोर्स डायरेक्टली कुठल्या बीम वरती ऍक्ट होतोय का? नाही. कुठला इन्क्लाइंड फोर्स असेल का ज्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट बीम वरती ऍक्ट होईल? तसं पण काही नाहीये. त्यामुळे हॉरिझॉन्टली ऍक्ट होणारे फोर्सेस किती आहे बीम वरती? 0 आहेत. म्हणून रिएक्टिव्ह फोर्स पण 0 आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. ऍक्शन रिएक्शन, बरोबर आहे का? ट्रॅफिकचे रूल जर मोडले तरच फाईन भरावा लागतो ना. हो सर. हा, मग जर ट्रॅफिकचा रूलच मोडला नाही तर रिएक्शन म्हणून फाईन भरावा लागेल का? नाही. तसंच लक्षात आलं का? हॉरिझॉन्टली ऍक्ट होणारे फोर्सेस 0 आहेत, त्यामुळे हॉरिझॉन्टल रिएक्शन त्यांना देण्यात येणारी 0 आहे. अंडरस्टूड? Yes, sir. Okay, write down. Consider the third equilibrium condition. Summation of Fy equal to 0. सांगा बरं हिशोब डावीकडनं. 60 न्यूटन कसं आहे? डाऊनवर्ड आहे ना, त्याला काय घेणार? मायनस का प्लस? नेगेटिव्ह. मायनस 60. करेक्ट. Minus. 30 किलो न्यूटन हा पण कसा आहे? मायनस 30. करेक्ट. प्लस 37.5 RAY असं लिहूया आपण. नंतर सबस्टिट्यूट करूया. RAY बरोबर ना? प्लस RB. RB इक्वल टू 0. नंतर याच्यामध्ये RB ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 37.5. you'll get the value of RAY. बघा, मायनस 60 मायनस 30 किती झालं? मायनस 90 प्लस RAY प्लस 37.5 इक्वल टू 0. 90 वजा 37.5 52.5 मायनस RAY 52.5 ना? 50.5. किलो न्यूटन. RAY, अरे कॅपिटल लाईन झाले. RAY इज इक्वल टू प्लस येणार का नाही? Yes, sir. 52.5 किलो न्यूटन. ठीक आहे. आणि शेवटी लिहा आन्सर्स. हे सगळं समराइज करावं लागतं. RAX इक्वल टू 0. RAY इक्वल टू RAY कुठलं काढलं? बरोबर आहे की
52.5. 52.5. 52. Third one is RB equal to 37.5. These are the values of support reactions. Answers मधल्या support reactions at A and B are. Support reactions at A and B are. हे तीन व्हॅल्यू लिहून टाका. बघा काय डाऊट असेल तर स्नॅपशॉट काढून घ्या. मला वाटत ना काय डाऊट असेल कारण असेल. Any doubt regarding this problem? No, sir. स्नॅपशॉट काढलाय मी क्लोज करूया कारण हे पीपीटी मध्ये राहणार नाही. ऑन द स्पॉट टाइप केलेलं आहे. हे फक्त युट्यूब लेक्चर वरती बघायला मिळतं जे आता टाइप करतोय ते पीपीटी मध्ये राहणार नाही. त्यामुळे स्नॅपशॉट घ्या गरज असेल तर. शॅल वी कंटिन्यू? इरेज करू द्या हे सगळं. Yes, sir. ओके. चला आता माझा पुढचा प्रश्न. ह्या प्रॉब्लेम मध्ये जर बदल करायचे म्हणले तर काय काय होऊ शकतो तो? सपोर्ट पासून सुरुवात करूया आपण. सपोर्ट पासून सुरुवात करूया. सपोर्ट पासून सुरुवात करा. तर इन जनरल कॉम्बिनेशन काय असेल? एक फिक्स्ड आणि एक रोलर, ज्याच्यामध्ये 3 अननोन असतात. बरोबर आहे का? अजून काय असू शकतं? तर एकच सपोर्ट असेल एका एंडला फिक्स्ड, ज्याच्यामध्ये 3 अननोन असतात. बरोबर आहे का? हे झालं सपोर्ट विषयी. बरोबर ना? ठीक आहे. आत्ताचे सपोर्ट 2 एंडला दिलेले आहेत, ए आणि बी. तर रोलर किंवा जो काय हिंजड सपोर्ट आहे हा आधीमध्ये कुठतरी असू शकतो, इन बिटवीन असू शकतो. बरोबर ना? Yes, sir. ही एक व्हरायटी असू शकते. बर. त्याच्यानंतर जे पॉइंट लोड आहेत, आता तुम्हाला कसं दिलंय? व्हर्टिकल दिलाय. तो इन्क्लाइंड असू शकतो. येस ऑर नो? Yes. Yes, sir. ही एक व्हरायटी असेल. जिथं युडीएल आहे त्याच्या ठिकाणी काय देऊ शकतात? युव्हीएल देऊ शकतात. आणि ह्या सर्व फोर्सेसच्या बरोबर ह्या बीम वरती अप्लाय केलेलं एखादं मुवमेंट पण देऊ शकतात. इज दॅट क्लिअर? Yes, sir. पण गिव्हन डेटामध्ये काही जरी बदल केला प्रोसिजर चेंज होणार नाही. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Okay, so I hope that the procedure is clear to you. कुठला सोडवत आहे? UVL चा हा सोडवत आहे का हा पुढचा घ्यायचा? हा घ्या. आपण सुरुवातीला हा डिस्कस करत होतो, आठवत आहे का? प्रोसिजर लिहिताना. हाच घ्या बेटर. हा तुम्ही सॉल्व्ह करताय? Find out the support reactions at A and B.
So show the beam with all the forces acting on it. बघा ज्यांना एक्सप्लेनेशनची गरज आहे त्यांनी स्क्रीनकडे पाहत राहा, आपोआप तुमच्या लक्षात येईल. So I have shown the beam with 3 support reactions, 2 support reactions at A. Support at A हा कसा आहे? RAX. हिंज्ड सपोर्ट आहे, त्यामुळे त्याच्यात 2 रिएक्शन असतील, RAX, RAY. So these are the 2 reactions at point A. B ह्या ठिकाणचा सपोर्ट हा रोलर आहे, एकच रिएक्शन असेल. ठीक आहे. नेक्स्ट, आता जे दिलेले सपोर्ट आहेत त्यांच्यामध्ये काय बदल होईल का? नाही होणार. गिवन फोर्स जो आहे हा 30 किलो न्यूटन, त्याच्यामध्ये काय चेंज होईल का? No. So this is 30 किलो न्यूटन फोर्स, बरोबर का? त्यानंतर 20 किलो न्यूटनचा जो फोर्स आहे त्याचं मॅग्निट्यूड आपण मगाशी डिस्कस केलेलं आहे, काय असेल? 0.5 इंटू UVL इंटू स्पॅन, 30 किलो न्यूटन. 20 इंटू 3 इंटू 0.5. तर याचं सुद्धा मॅग्निट्यूड होणार आहे किती? 30 होईल ना? Yes, sir. तर आहे UVL चा इक्विव्हॅलंट पॉइंट लोड. इज इट क्लिअर? नेक्स्ट, आता काय करायला लागेल? हा 50 किलो न्यूटन जो फोर्स आहे त्याचे पण 2 कंपोनंट शोधावे लागतील ना? Yes. तर त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आहे, सॉरी, तर त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट कुठे असेल? टुवर्ड्स लेफ्ट, बरोबर आहे का? Yes, sir. आणि 50 किलो न्यूटनचा व्हर्टिकल कंपोनंट इट विल बी इन द डाउनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. लेट अस राइट द व्हॅल्यूज नाउ. तर हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ दिस पर्टिक्युलर फोर्स किती असेल मॅग्निट्यूड? 50 इंटू Cos of 30. 50 इंटू cos of 30 degrees. बोबड बोललेला आवाज येतोय का बॅकग्राऊंडला? 50 इंटू Sin 30. वर्टिकल कंपोनंट, 50 इंटू साइन ऑफ 30. करेक्ट. RB रोलर असल्यामुळे एकच, बरोबर आहे. नंतर इथं मिडलला जर तुम्ही आला तर मॅग्निट्यूड 30 हा कसला आहे?
गिवन पॉइंट फोर्स आहे, बरोबर आहे का? Yes, sir. त्यानंतर त्याच्या डावीकडे गेलं तर फोर्स हा 30 आहे, बरोबर आहे का? पण तो कोण आहे ऍक्च्युली? इक्विव्हॅलंट ऑफ UVL 30 किलो न्यूटन, बरोबर आहे का? Then write the distances. सांगा ए पासून UVL पर्यंत 30 किलो न्यूटन दिसतंय का? Yes, sir. हा, इथलं डिस्टन्स किती आहे सांगा? 3 meter. 1 Question- meter. क्वेश्चन मार्क. ए पासूनचं डिस्टन्स सांगा. 1.5. 1.5. UVL चं डिस्टन्स ए पासून 1/3. 1 meter. 1/3 फ्रॉम मॅक्सिमम इंटेन्सिटी, बरोबर आहे का? Sir, 2 meter. 2 meter. 2 मीटर. काय काय 1/3 फ्रॉम मॅक्सिमम इंटेन्सिटी म्हणजे ए पासून किती झालं? 2 मीटर. इज दॅट क्लिअर? 2 meter. मॅक्सिमम इंटेन्सिटी Yes, पासून sir. 1 मीटर, 1/3. याचाच अर्थ ए पासून किती झालं? 2 मीटर. इज दॅट क्लिअर? Yes, sir. UVL चं डिस्टन्स ए पासून 2 मीटर, समजतंय का? Yes, sir. Yes, sir. थोडा वेळ गेला तर हरकत नाही. हे पहा, UVL इथं असं दाखवलं आपण, रेड कलर दिसतो का वरती एरो? तो जर उजवीकडनं 1 मीटर असेल तर डावीकडून किती आहे ए पासून? 2 meter. 2 मीटर. शॅल आय कंटिन्यू? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. त्यानंतर 30 किलो न्यूटन जो आहे त्याचं डिस्टन्स किती आहे ए पासून? 4.5. हे तर माहिती आहे सगळ्यांना. Yes, sir. ठीक आहे. चला मग कॅल्क्युलेशन चालू करा आता. सुरुवातीला काय काय लिहिणार? नेहमीप्रमाणे. Summation M equal to 0. नाही नाही तसं नाही. सुरुवातीला डिस्क्रिप्शन लागे. द सपोर्ट ॲट पॉइंट ए इज Hinged support. hinged support. Hence there will be 2 reactive forces at point A. लिहा सगळं स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लिहा. सर हा तर ते इन्क्लाइन फोर्स येते त्याला RX आणि RY नाव द्यायचे का? त्याला नाव नाही दिलं तरी चालेल. त्याला डायरेक्ट 50 cos 13 50 sin 30 म्हणलं तरी चालेल. ओके. कारण नाव देऊन शेवटी आपण ते नंतर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणारच ना नेक्स्ट स्टेपला. फिफ्टी cos 30 ही जी डायग्राम दिसते खाली काढलेली ती पहिल्यांदा काढून घ्या सर्वांनी. हॅलो सर. हा बोला. मोमेंट ए पॉइंट ए पासून घ्यायचं का बी? बघा मी काय सांगितलं होतं, ज्या पॉइंटला 2 सपोर्ट रिएक्शन असतात. सपोर्ट रिएक्शन म्हणजे काय? अननोन. लक्षात येतंय का? हा सर. तर 2 अननोन कुठे आहेत? ए पॉइंटला आहेत ना. हा. म्हणजे दोन्ही अननोनचं मोमेंट तिथं 0 येतं आणि आपल्याला आरबी मिळतो. त्यामुळे जिथं 2 अननोन रिएक्शन आहेत त्या पॉइंटला मोमेंट घ्यायचं. म्हणजेच कुठे घ्यायचं सांगा? ए पॉइंट. करेक्ट. मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही शिकला असं बघा. काय करायचं आपण? मॅक्सिमम इलिमिनेशन आपण करतो त्याच वेळी आपल्याला एखादा अननोन मिळतो, बरोबर आहे की नाही? मग तुमचं मॅक्सिमम इलिमिनेशन कुठं होतं? तर ए मधले 2 अननोन जर इलिमिनेट करायचे असेल तर मोमेंट ए लाच घ्यावं लागेल. चला सुरुवातीच लिहिलंय सगळं. येस सर. काय लिहिलं सांगा? द सपोर्ट ऍट पॉइंट ए इज हिंज्ड सपोर्ट, देअरफॉर
टू अननोन, लिहिलं का? टू रिएक्टिव्ह फोर्सेस RAX and RAY. The support at point B is roller. हे लिहा बरं का, स्किप करू नका. So only one reactive force RB. Next, convert the UVL, uniformly varying load, into equivalent point load. Into equivalent point load. Next line, equivalent point load equal to. तुम्ही लिहिता ना बाळांनो हे? Yes, sir. Equivalent point load is equal to 0.5 into UVL into span. Equivalent point load is equal to 0.5 into UVL into span. म्हणजेच काय 0.5 into UVL किती आहे? 20.5 into 20 into 3. Equal to 30 kilonewton. 30 kilonewton given point load हा वेगळा आहे आणि हा 30 आलेला कोण आहे? UVL चा इक्विव्हॅलंट आहे. फुल स्टॉप. This equivalent point load acts at this, लिहिता है ना? This equivalent point load acts at 1 meter from the maximum intensity. Maximum intensity पासून म्हणजे उजवीकडून तो 1 मीटर वरती ऍक्ट होतोय. It acts at 1 meter from maximum intensity. That is at 2 meters from point A. That is at 2 meters from point A. Next line. There are 3 unknown reactive forces. There are 3 unknown reactive forces which can be found out by using 3 equilibrium equations. रेकॉर्डिंग चालू केलंय ना? चालू आहे. मागच्या वर्षी लॉकडाऊन मध्ये रामायण कोण बघत होता का? हॅलो. येस सर. यार काय किती कॉन्सन्ट्रेशन प्रॉब्लेम मध्ये. रामायण बघत होता का मागच्या वर्षी? Yes, sir. नो सर. एक दोन पुस्तक होती. यस सर. शेवटचं ते बघितलंय ना, त्याच्यावर एक मीम व्हायरल झाला होता बघा. त्यात ते रावण सारखं रावणासमोर म्हणत होता श्रीराम ऐसा करेंगे श्रीराम तैसा करेंगे. म्हटलं की रावण काय म्हणत असतो? श्री मत कहो. बरोबर आहे की नाही? तसं हे काय 3 मत कहो. 3 म्हणजे काय? 3 इक्वेशन्स अँड 3 अननोन्स. बरोबर आहे का? 3 मत कहो. घ्यायचं का पहिली इक्वेशन? Yes, sir. ओके. Using first equilibrium condition म्हणा, इक्वेशन म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. सर्वांना समजतं बाळांनो काय चाललंय? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Summation m equal to 0. चला सांगा सगळे मोमेंट्स 1 by 1 पुन्हा एकदा.
डावीकडनं सुरुवात करा. RX into 0. RX into 0. 0 करेक्ट. अच्छा, RX into 0. Next. Y into 0. RAY into 0. Correct. RAY into 0. या दोघांचं मोमेंट 0 प्लस पाहिजे. या दोघांचं मोमेंट 0 असणार आहे बिकॉज बोथ ऑफ देम आर पासिंग फ्रॉम पॉइंट A. Next. minus 30 into 2. Plus 30 into 2. 30 into 2 plus का minus? Plus. Plus. Minus. Plus. Plus, sir. Plus. गोष्ट कोण दिलेलं रे? RX into 0, RAY into 0. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 30 किलोन्यूटन जो इक्विव्हॅलंट ऑफ UL आहे, तो जर तुम्ही A भोवती फिरवला तर तो क्लॉकवाईज फिरणार का अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. असं कसं कन्फ्युज होतं बाळांनो? त्यामुळं Plus 30 into 2. 30 into 2. 30 into 2. म्यूट करा ना. 30 into 2 करेक्ट. आता अजून एक 30 किलोन्यूटन हा गिवन पॉइंट लोड आहे, बरोबर आहे का? जो मध्यभागी आहे तो सुद्धा जर आपण A भोवती फिरवलं तर कसं फिरणार आहे? क्लॉकवाईज. त्यामुळे त्याचं मोमेंट सुद्धा पुन्हा एकदा पॉझिटिव्ह. त्यामुळे प्लस साइन दिलं 30. मात्र याचं डिस्टन्स किती आहे? जो मध्यभागी 30 किलोन्यूटन आहे त्याचा 4.5. करेक्ट. नेक्स्ट. अजून एक वर्टिकल फोर्स आहे, कोण? 50 sin 30. करेक्ट. 50 sin 30 हा फोर्स जर A भोवती फिरवला तरी सुद्धा तो कसा आहे? क्लॉकवाईजच आहे मोमेंट. प्लस 50 sin 30 बरोबर आहे का? into its distance from A. 6. 3 plus 1.5 plus 1.5 किती झालं? 6. हे झालं डाऊनवर्ड फोर्सेसचं मुवमेंट, बरोबर का? एक अपवर्ड फोर्स पण आहे, कोण आहे तो? RB. ठीक आहे. बर, RB हा फोर्स जर A भोवती आपण फिरवला तर अँटी क्लॉकवाईज फिरणार ना का क्लॉकवाईज? अँटी Anti-clockwise. त्यामुळे मुवमेंटचा साइन येणार निगेटिव्ह. बघा पुन्हा एकदा सांगतो, RB हा फोर्स म्हणून वरती चाललाय, फोर्स म्हणून पॉझिटिव्ह आहे, पण त्याचं मोमेंट निगेटिव्ह. इज दॅट क्लिअर? Yes, sir. मायनस RB into 6. डिस्टन्स पुन्हा एकदा 6. बघा बऱ्याच जण काय तर मोठं इक्वेशन लिहिलं राईट हँड साइड विसरून जाते, तर ती विसरायची नाही. समेशन M इक्वल टू 0 शुड बी द राईट हँड साइड. बघा मग 0 प्लस 0 दुसरा ब्रॅकेट प्लस 60 प्लस 135 ना. Plus 150. RB ची डायरेक्ट व्हॅल्यू सांगताय का? नाही सर. 50 into sin of 50 sin 30 into 6 त्या ब्रॅकेटची व्हॅल्यू. ओके, त्या ब्रॅकेटची व्हॅल्यू 150 आहे. प्लस 150 आला मायनस RB into 6 equal to RB equal to 57.5. So value of RB is 57.5. सॉरी एकाने सांगा, सगळ्यांनी बोला. 57.5.
57.5. Unit should be kilonewton. Okay, this is the value of RB. ठीक है. Next. Using second equilibrium condition, कोणती वापरायची हो? Summation fx equal to 0. Summation fx equal to 0. Summation of x equal to 0. There is only one force in horizontal direction, that is RAX. RAX is equal to 0. Once again, we are seeing the same beam. फक्त loading आपण change केले, बरोबर आहे की नाही? Sir, 50 cos 30. सर 50 cos 30 आहे की? 13 ना. खरंच की. काय झालं, जे सांगायसाठी फोर्स इन्क्लाइन घेतलं तेच विसरलं, सॉरी. अजून एक हॉरिझॉन्टल फोर्स आहे, सॉरी गडबडीत होतो. तर बघा RAX, दिस इज वन हॉरिझॉन्टल फोर्स विच इज रिएक्टिव्ह फोर्स, आणि गिवन फोर्स जो आहे कुठला 50चा, त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनेंट आता हॉरिझॉन्टल डायरेक्शनला आलाय ना. येस और नो? तर 50 न्यूटनचा जो फोर्स आहे इन्क्लाइन, त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे 50 cos 30. बरं का? बर, 50 cos 30 इज इट पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? निगेटिव्ह. मायनस 50 into cos of 30. 43.30. नाही, समेशन एफएक्स झालं इक्वल टू 0. त्याच्यावर मिळेल तुम्हाला RAX ची व्हॅल्यू, RAX प्लस येणार व्हॅल्यू, बरोबर आहे ना? Yes, sir. हा, किती येते? 43.30. 43.30 किलोमीटर. 30. ठीक आहे. तर बघा, लक्षात काय आलं, 50 किलो न्यूटनचा फोर्स जो आहे तो कसा आहे, इन्क्लाइंड आहे. त्यामुळे त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनेंट हा बीम वरती ऍक्ट होतो, बरोबर आहे का? आणि त्यामुळं RAX त्याला आता एक व्हॅल्यू मिळालेली आहे. बघा हॉरिझॉन्टल डायरेक्शनला बघा, डावीकडे RAX दिसतो निळ्या कलरचा, बरोबर आहे का? आणि त्याला बॅलन्स कोणी केलंय? उजव्या बाजूला 50 cos 30 ने बॅलन्स केलंय. इज दॅट क्लिअर? ओके. चला आता शेवटचा पार्ट, तिथं वरती लिहितो मी. Now we can use third condition of equilibrium using summation y is equal to 0. using third equilibrium condition म्हणा किंवा इक्वेशन म्हणा. Summation of Fy equal to 0. Now put up the values. डावीकडनं जावा, RAY हा पॉझिटिव्ह आहे, बरोबर का? RAY बरोबर आहे? -30. -30. हा -30 म्हणजे पहिला UVL वाला, बरोबर का? नंतर जो गिवन पॉइंट लोड आहे तो पण -30 डाऊनवर्ड. -30. -50 sin 30. -25. -20. हा, sin 31 हा बरोबर आहे. आणि प्लस RB बरोबर आहे ना? येस सर. हे सगळे झाले व्हर्टिकल फोर्सेस. कोण राहिले का व्हर्टिकल मध्ये? बघा, 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 आले की 5 फोर्सेस. इक्वल टू 0. समेशन Fy इक्वल टू 0.
अननोन कोण याच्यामध्ये? अरे वाय RAY. सबस्टिट्यूट करा, मला डायरेक्टली व्हॅल्यू सांगा आता. 27.5 27.5 27.5. RAY is equal to 27.5 किलो न्यूटन. बघा, बीम बॅलन्स कंडिशन मध्ये आहे, त्यामुळे मोमेंट ऑफ ऑल द फोर्सेस अबाउट ए अबाउट बी हे झिरोच असणार आहे. क्रॉस चेक करू शकता अबाउट पॉईंट बी मोमेंट घेऊन सुद्धा, कारण इक्विलिब्रियम आहे याचा अर्थ मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस अबाउट बी शुड ऑल्सो बी झिरो. पण आपण सुरुवातीला ए भोवती मोमेंट का घेतलं? कारण आपल्याला अननोन हे इलिमिनेट करायचे होते. लक्षात येते का? हा, शेवटी तुम्ही चेक पॉइंट म्हणून अबाउट पॉइंट बी मोमेंट घेऊ शकता चेक करण्यासाठी. पण सुरुवातीला तुम्हाला जर अननोन सगळे कमीत कमी करायचे असतील तर मोमेंट हे कोणत्या पॉइंट भोवती घ्यायचं? जिथून दोन रिएक्शन पास होतात ते. इज इट क्लिअर? ठीक आहे. शेवटी समरी लिहा आन्सर्स. Reactions at A and B are RAX equal to जे काय असेल ती व्हॅल्यू RAY आणि RB. व्हॅल्यूज लिहा. ठीक आहे. आता 3 मिनिटं राहिलेले आहेत. पुढचा प्रॉब्लेम फक्त नोट करून घेत आहे. स्नॅपशॉट घ्या पाहिजे असेल तर स्नॅपशॉट घ्या पटकन. मला काय वाटत नाही एक्सप्लेनेशनची गरज आहे पुन्हा एकदा. हा झालं ना आता? नाही सर, की नाही झालं? हा झाला UL चा झालाय. हा राहिलाय. सर. ठीक आहे. पहिल्यांदा स्नॅपशॉट काढा वाटल्यास, म्हणजे 1 तासात मीटिंग संपली तरी हरकत नाही आपली. अटेंडन्स मी घेतो. बघा, उद्याचं लेक्चर मी आज ऍडव्हान्स मध्ये घेतलेलं आहे. हॅलो. हा सर. तर उद्या मी ट्रॅव्हलिंग मध्ये असणार आहे, तर माझं उद्याचं लेक्चर गडदे सर घेणार आहेत. मी सरांशी बोललेलो आहे, सरांना मी उद्या आठवण करतो. पण शेवटी कसं, शिक्षक म्हणलं की विसरभोळा प्राणी असतो, बरोबर आहे का? जर दोघं चुकून विसरलं तर तुम्ही आठवण करायची गडदे सरांना. ओके? हॅलो. हा सर. ओके सर. शक्यतो विसरणार नाहीत सर, मी पण विसरणार नाही. पण विसरलं तर उद्या मेकॅनिक्सचं लेक्चर गडदे सर घेतील, एवढं लक्षात ठेवा. बघा, मगाच्या लेक्चरला 61 स्टुडंट्स होते, आता 53 आहेत. एवढे महत्वाचे प्रॉब्लेम चालू असताना लोकांना नेटपॅक संपू नये याची काळजी वाटते, बरोबर आहे का?
आणि अशी जर आपली काटकसरीची वृत्ती असेल तर नशीब सुद्धा आपल्याला काटकसरीनच देणार आहे जे काय द्यायचं ते. बरोबर आहे का? काटकसर चांगली असते पण ती कुठल्या बाबतीत करायची हे विजन पाहिजे. आपल्या हार्डवर्क मध्ये, आपल्या इन्व्हॉल्वमेंट मध्ये. जर काटकसर केली तर आपलं नशीब सुद्धा आपल्याला काटकसरीनच देतं जे काय द्यायचं ते. सो प्लीज डोंट डू दॅट. शेवटी कसं असतं, शिकवणं हे आमचं काम आहे. बरोबर आहे का? एक खूप चांगलं वाक्य आहे त्याच्यामध्ये असं म्हणतात की म्हणजे आकाशातून जर पाऊस पडला, बरोबर आहे का, तर तो कुठं पडतो त्यानुसार त्याचं पुढचं स्टेटस राहतं. म्हणजे पाण्याचा एखादा थेंब आकाशातून जर पडला आणि तो गरम तव्यावरती पडला तर तो क्षणामध्ये त्याची वाफ होऊन जाते, वेस्टेज होतं. बरोबर आहे का? तोच जर पाण्याचा थेंब एखाद्या कमळाच्या पानावरती पडला तर तो मोत्यासारखा दिसतो फक्त. बरोबर आहे? आणि तो जर शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा ऍक्च्युअल मोती होतो असं म्हणतात. त्यामुळे शेवटी ज्याला आपण म्हणतो पाऊस पाडणं किंवा ज्ञान देणं हे आमचं काम आहे. बरोबर आहे की नाही? अल्टिमेटली ते युटिलाइज कसं करायचं हे तुम्ही ठरवता आणि इनडायरेक्टली तुम्ही तुमचं नशीब पण ठरवता. ओके, तूच आहेस तुझ्या भविष्याचा शिल्पकार. जेवढं शक्य आहे तेवढं मी देऊ शकतो. यूज कसं करायचं तुमच्या इच्छेचा प्रश्न आहे. सो विल स्टॉप हिअर. 1 तास होऊन गेलेला आहे. हा प्रॉब्लेम होमवर्क म्हणून ट्राय करा. अदरवाइज नेक्स्ट लेक्चरला आपण आज बुधवार आहे ना, शुक्रवारी सोडवू आपण हा. ठीक आहे? थँक्यू व्हेरी मच.